नमस्कार मंडळी, एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला वांग्याची भाजी, झटपट अशी वांग्याची भाजी कशी बनवायची हे सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। इकडे मी सर्वप्रथम वांगी घेतले, 3 वांगी घेतलेत आणि त्याचे 2 भाग केलेत। असे 6 काप झाले आणि मध्ये असा काप कट केले तर वांगी काप दिला जेणेकरून वांगी लगेच शिजतील। तर पाण्यामध्ये नंतर वांगी चिरली की लगेच पाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून काळी वगैरे आहेत ना तर ती पडणार नाहीत। त्यासाठी वांगी आता मी इकडे कट करून पाण्यामध्ये ठेवते। तोपर्यंत एका साईडला आहे ना कढई गरम करायला ठेवली होती आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं। तेल थोडं 1-2 पळी घ्यायचं। आता आपण रेग्युलरपेक्षा थोडंसं 1 पळी जास्तच घ्यायचं तेल, कारण अशी वांग्याची भाजी असते ना त्यासाठी तेल थोडंसं जास्त वापरलं तर चांगली लागते भाजी पण। तेल गरम केलं, त्याच्यामध्ये मोहरी टाकलं, जिरं टाकलं आणि आता इथे कांदा टाकते। एकदम फ्रेश कांदा आहे, बारीक कट केलेला। आणि नंतर कांदा थोडासा भरपूर टाकायचा। आता कांदा टाकून काय करते, चांगला मी तेल सुटेपर्यंत भाजून घेते। आता तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेते, कारण कांदा आहे तर तो भाजला की चांगला लागतो। थोडंसंच भाजून घ्यायचं, जास्त पण करपवायचं नाही। थोडासा वांग्याच्या भाजीला कसं जरा थोडासा कच्चा असेल ना कांदा तर चव त्याची उत्तम लागते। आता इकडे मी काय करते, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो टाकून घेते। टोमॅटो ऑप्शनल आहे पण टोमॅटो टाकला ना 1 नंबर चव लागते त्याची, त्यासाठी आता इकडं आहे तर ते टोमॅटो टाकून चांगलं मी टोमॅटो जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत ते भाजून घेते। आता चांगलं आपलं त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं की याच्यामध्ये बाकीचे जिन्नस आहेत ना आपले ते टाकून घेऊया। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकले, अर्धा चमचा लाल तिखट टाकले, 1 चमचा आहे तर ती धने पावडर आहे। धने पावडर आहे ना तर ती तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये टाकायची, खूप सुंदर लागते, चव आहे ना त्याची। ती सगळं मिक्स करून घेते आणि कलर बघू शकता की ते अप्रतिम आला आहे। आता याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं काळं तिखट, तर ते टाकून घेते। काळं तिखट 1 चमचा टाकला आहे। आता हे आपलं घरगुती काळं तिखट आहे, तर ते टाकून चांगलं मिक्स करून घेतलं तर बघू शकता किती मस्त कलर आला, एकदम तर्रीदार असं दिसतानाच। आता इकडं आहे ना वांगी जी मी कट केली होती ना तर ती वांगी त्याच्यामध्ये टाकून घेते आणि चांगलं मसाला सर्व वांग्यांना लागेपर्यंत मी चांगलं मिक्स करून घेते। आता चांगलं मिक्स करून घेतलं, चला चांगलं आता मिक्स करून झाले। आता याच्यामध्ये मी खोबरं आणि लसूणची जी पेस्ट आहे ना तर ती टाकून घेते। ती लसूण, खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट 2 चमचे टाकली आहे। ही पेस्ट आहे ना ही आवर्जून टाका, कारण यानेच खरं भाजीला चव खूप छान लागते त्यासाठी। आता ही पेस्ट टाकली आणि चांगलं आता मी मिक्स करून घेते आणि सगळे मसाल्यामध्ये सगळं आहे तर ते पेस्ट मिक्स करून घेते। आता काय करू शकता तुम्ही, आता हे कांदा, टोमॅटो, लसूण, खोबरं याचे तुम्ही ना मिक्सरमध्ये पण पेस्ट बनवून त्याच्यामध्ये टाकू शकता ग्रेव्हीमधलं, पण ही चव आहे ना ही खरी उत्तम चव लागते। आता इकडं आहे ना सगळं छान असं तेल वगैरे सुटलं आहे 5 मिनटं आणि चांगलं माझं हलवून पण झालं आहे। आता चांगलं हलवून झालं की याच्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे ते म्हणजे पाणी। तर पाणी आपल्याला रस्सा भाजी कितपत बनवायची त्याच्यानुसार तुम्ही भाजी बनवायची, पाणी ओतायचं। तर आता मी इथं अर्धा ग्लास पाणी ओतणार आहे। तुम्हाला जर रस्सा भाजी थोडीशी पातळ पाहिजे असेल भाकरीसोबत वगैरे खाण्यासाठी तर तुम्ही 1 ग्लास पाणी ओता। मी अर्धा ग्लास ओतणार आहे, कारण ही भाजी मी घरी पण खाऊ शकते, टिफिनला पण देऊ शकते त्यासाठी। आता इकडं आहे ना मी चवीपुरतं मीठ टाकलं। आता चांगलं आहे ना मिक्स करून घेतलं, चवीपुरतं मीठ टाकलं, मिक्स करून घेतलं। आता उकळी फुटून देते। उकळी फुटली चांगली, त्याला थोडंसं आता चांगली तर्री सुटायला लागली, झाकण ठेवते आणि झाकण ठेवून चांगलं मी थोडंसं शिजवून घेतलं तर चांगली भाजी बघू शकता शिजली। आता मेन ह्यात महत्त्वाचं टाकायचं ते म्हणजे आपल्याला शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर ठेवला आहे, तो 2 चमचे टाकून घेतला आहे आणि ते पण आता चांगलं मिक्स करून घेते आणि शेंगदाण्याचा कूट टाकून परत थोडंसं एक वाफ आणून त्याला देते। तर छान अशी आपली भाजी तयार झालेली, वरून छान फ्रेश कोथिंबीर टाकायची, भरपूर तेल बघू शकता किती मस्त असं सुटलं आहे आणि मस्त अशी झटपट आपली भाजी झालेली आहे तयार। टिफिनसाठीही देऊ शकता, खूप सुंदर अशी भाजी आहे। आता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। झटपट दाखवलेली आहे रेसिपी, कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बाय।